वृषभ राशी टॉरस 16 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरचा काळ आपल्यासाठी कसा असणार आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जे चॅनलवर नवीन आहेत किंवा पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी म्हणून सांगतो की हे जे प्रेडिक्शन्स आहेत हे संपूर्णपणे रमलशास्त्र, कवडी विद्या आणि कार्टोमेन्सी या 3 विद्यांवर आधारित आहेत आणि याच्यामध्ये वैदिक ज्योतिषशास्त्राच्या कुठल्याही संकल्पनांचा विचार आपण केलेला नाही। नमस्कार, मी समीर जोशी आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो ज्योतिष आणि बरेच काही मध्ये। वृषभ राशीच्या व्यक्ती नॅचरली भौतिक सुखात आनंद मानणारे असतात। थोडक्यात मटेरियलिस्टिक लाईफ मध्ये त्यांचा जास्त इंटरेस्ट असतो, परंतु हा काळ असा आहे की त्यामध्ये ते अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतील, या सर्व गोष्टींपासून थोडंसं दूर राहण्याचा प्रयत्न करतील, इमोशनली इतरांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतील, थोडेसे डिटॅच होतील आणि यामुळे तुमचं व्यक्तिमत्व एक प्रकारे गूढ होणार आहे। कदाचित स्वतःमध्ये एखादं परिवर्तन करण्याचं प्लॅनिंग तुम्ही करताय किंवा या काळामध्ये तसा विचार तरी तुमच्या मनात येतोय, त्यामुळे हा परिवर्तन करण्याच्या निर्णयामुळे तुमच्या डिसिजन मेकिंगवर त्याचा इफेक्ट होणार आहे। थोडंसं स्ट्रगल कराल, हे चांगलं की वाईट हे डिफरन्शिएट तुम्हाला करता येणं थोडीशी मुश्किलीने होणार आहे। स्वतःच्या मनाशी असलेलं द्वंद्व असं नाव त्याला देता येईल आणि यामुळे होणारे काय की तुमच्या आजूबाजूला असणारे इतर लोकही यामुळे कन्फ्यूज होणार आहेत की अरे म्हणजे हॅप्पी गो लकी पर्सन असं ज्याला म्हटलं जातं तो अचानक अध्यात्माच्या गोष्टी कशा काय करायला लागला। एकंदर मटेरियलिस्टिक लाईफ आणि दुसरीकडे स्पिरिच्युअलिटी जे तुमच्या नॅचरल स्वभावाच्या विपरीत आहेत, अशा गोष्टीकडे जाण्याचा तुम्ही प्रयत्न करताय। आता याचा परिणाम तुमच्या फॅमिली लाईफवर, तुमच्या रिलेशनशिप्सवर डायरेक्टली होणार आहे, कारण तुम्हाला तुमची स्पेस हवी आहे आत्ता सध्याला, परंतु तुमचा नॅचरल स्वभाव तसा नाहीये। फायनान्शियल स्टेटस बद्दल बोलायचं झालं तर फायनान्शियल स्टेटस बॅलन्स ठेवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागणार आहेत। चिकाटी, शिस्त, काळजीपूर्वक बचत आणि धोरणात्मक गुंतवणूक करावी। फायनान्शियली काहीतरी चढ उतार तुम्हाला या काळात जाणवतील, त्याच्यामुळे अचानक नुकसान होण्याची चिंता आणि भीती तुम्हाला जाणवणार आहे, परंतु तुमचं बजेटिंग नीट ठेवा। त्याच्यामध्ये जर तुम्ही नियोजन केलं ना तर तुमचं फायनान्शियल स्टेटस बॅलन्स राहिला त्याला नक्कीच मदत होईल। जर तुम्ही बँकिंग आणि फायनान्सच्या क्षेत्रामध्येच काम करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे। तुम्ही बाह्य घटकांवर अवलंबून राहण्यापेक्षा इंटरनल सिक्युरिटीकडे जास्त लक्ष द्या। हा या काळामध्ये शिकण्यासारखा अत्यंत उत्तम धडा आहे। कम्युनिकेशन स्किल मात्र अतिशय उत्तम असणार आहे आणि शिकण्याची एक जिज्ञासा तुम्हाला या काळात निर्माण होणार आहे। जर तुम्ही लेखक असाल, लेखन क्षेत्रात असाल, एज्युकेशनच्या क्षेत्रात असाल, शिक्षक असाल किंवा मास मीडिया, सेल्स अँड मार्केटिंग अशा क्षेत्रात कार्यरत असाल तरीही तुमच्यासाठी हा अत्यंत उत्तम काळ आहे। मिळालेल्या प्रत्येक संधीचं तुम्ही सोनं करणार आहात। जे लोक अविवाहित आहेत त्यांना त्यांच्या जोडीदाराची भेट शैक्षणिक क्षेत्रात किंवा आध्यात्मिक वातावरणात होण्याची शक्यता आहे। म्हणतो ना की समान बौद्धिक आवड असणाऱ्या व्यक्तींची या काळात भेट निश्चित संभवते। आपल्या कुटुंबात आणि परिवारात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याची तीव्र भावना आणि मजबूत मानसिकता तुमच्यामध्ये निर्माण होणार आहे, परंतु यामुळे थोडासा हट्टीपणा तुमच्यामध्ये येईल, त्याची मात्र काळजी घ्यावी। तुमच्या मुलांसोबतचे संबंध अतिशय सकारात्मक आणि मजबूत होतील। या काळात तुमची काही उच्च पदस्थांशी, काही असे उच्च पदावरचे अधिकारी जे तुमच्यापेक्षा हायर ऑथॉरिटीवर आहेत किंवा मोर एस्टॅब्लिश्ड आहेत अशा लोकांशी गाठीभेटी होण्याचा हा काळ आहे। तुम्ही जर स्पोर्ट्समध्ये असाल, कला क्षेत्रात असाल, तुम्ही जर डे केअर, पालन पोषण जिथे संगोपन केलं जातं, काळजी घेतली जाते किंवा रिअल इस्टेट, इंटिरियर डिझायनिंग अशा क्षेत्रामध्ये असाल तर तुम्हाला अतिशय चांगलं यश या काळात मिळेल। संपत्तीचा संचय करा आणि जर तुम्ही या क्षेत्रामध्ये नसाल तरी तुम्हाला या क्षेत्रांबद्दल आकर्षण या काळात निर्माण होईल। तुमची दैनंदिन दिनचर्या, आरोग्य आणि लोन्स
संभाव्य आव्हानं घेऊन येऊ शकतात. त्याच्यामुळे लोन वगैरे घेण्याच्या भानगडीत या काळात पडू नका. थोडासा संघर्ष करावा लागेल. या काळात तुम्हाला थोडंसं डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास जाणवतोय. शिस्त, संयम आणि ध्येय साध्य करण्यासाठी अथक परिश्रम करण्याची क्षमता असेल तर सर्व नकारात्मक प्रभावांना सहज दडपून टाकाल आणि कठीण परिस्थितीत पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने आणि प्रभावाने बाहेर पडाल. तुमच्यासाठी लकी डे आहे मंडे आणि लकी कलर तुमच्यासाठी आलाय व्हाईट. तर या 15 दिवसाच्या काळामध्ये तुम्हाला जर एखादं महत्त्वाचं काम करायचं असेल तर तुम्ही ते सोमवारी करा आणि व्हाईट कपडे घालून करा. तुम्हाला त्या कामात नक्की सक्सेस मिळेल. तुमच्यासाठी मेसेज असा आलाय की पेशन्स ठेवा, योग्य वेळेची वाट पहा, भरपूर धनसंपदा प्राप्त होईल. आणि तुमच्यासाठी या 15 दिवसात करण्याचा उपाय आहे तर तुम्हाला माता गौरीची उपासना करायची. गौरी मातेचे एखादं स्तोत्र म्हणा, स्तुती म्हणा. त्यामुळे येणाऱ्या अडचणींवर ऑटोमॅटिक मात कराल. एकंदरीत बघायचं झालं तर हा पिरियड तुमच्यासाठी एक न्यूट्रल टाईपचा दिसून येतोय. तुम्हाला माझं हे जर विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.